नमस्कार, कसे आहात सर्व? चला तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी कॉर्न सॉल्ट अँड पेपर रेसिपी बघणार आहोत। ही खायला खूप छान लागते। इथे मी 2 मक्याचे कणस घेतले आहे। तुमच्याजवळ जर मक्याचे कणस अवेलेबल नसेल होत तर मार्केटमध्ये प्रिझर्व केलेले स्वीट कॉर्न देखील मिळतात, ते तुम्ही वापरू शकता। बऱ्याचदा मक्याच्या कणसातले दाणे काढताना आपल्याला त्रास होतोय, पण मी एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। इथे चाकूच्या साहाय्याने मध्यभागी काप करायचा आणि थोडंसं कट मारायचा, लगेच दाणे निघून येतील बघा अशा प्रकारे। यामुळे आपला वेळही वाचतो आणि आपली दाणे झटपट निघतात आणि कुठे तुटत नाही। अशा प्रकारे मी सर्व दाणे इथे काढून घेणार आहे। इथे तुम्ही काळजीपूर्वक दाणे काढा, कारण चाकू धारदार असल्याने तुमच्या हाताला कट देखील लागू शकते, त्यामुळे काळजीपूर्वकच दाणे काढा। नंतर इथे मी दाणे सर्व काढून घेतले आहे। हे दाणे तुम्ही थोड्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, त्याच्यावर असलेले बारीक बारीक कण निघून जातील आणि आपले दाणे स्वच्छ होतील। अशा प्रकारे मार्केटमधून फ्रोझन दाणे आणल्यावर ते सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। नंतर इथे उकळीच्या पाण्यात हे दाणे टाका आणि साधारणतः 2 ते 3 मिनिट छान उकळू द्या। यामध्ये तुम्ही अर्धा चमचा मीठ टाका, नंतर चिमूटभर हळद घ्या। मी इथे चिमूटभर हळद टाकली आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिट व्यवस्थित उकळू द्या। ही रेसिपी फार झटपट बनणारी आहे। मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आहे, यामुळे तुम्हाला वाटत असेल फार मोठी रेसिपी आहे, पण झटपट बनणारी ही रेसिपी आहे। हे कॉर्न आपण एका भांड्यामध्ये काढून घ्या। तुम्हाला वाटलंच असेल तर तुम्ही थंड पाण्याने कॉर्न धुवू शकता। नंतर इथे मी 1 चमचा ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरची पावडर टाकली आहे। नंतर अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकलं आहे। नंतर 1 चमचा मैदा टाकला आहे। नंतर इथे मी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे। तुमच्याजवळ कॉर्नफ्लॉवर अवेलेबल नसेल तर तुम्ही मैदासुद्धा टाकू शकता। तुम्ही फक्त मैदाच वापरत असाल तर मैद्याचे प्रमाण इथे वाढवा। 2 कणसाला 4 चमचे मैदा पुरेसा होतो। नंतर इथे हलक्या हाताने मी दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्या। नंतर इथे मी थोडं 1 चमचा आणखीन कॉर्नफ्लॉवर टाकला आहे आणि असं टॉस करून घ्या, जेणेकरून सर्व कॉर्नला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर लागला पाहिजे। कढईमध्ये कडक तेल तापवा आणि हाय पॉवरवर कॉर्न तळून घ्या। कॉर्न टाकल्यानंतर साधारणतः 1 मिनिट थांबा। नंतर आपोआप कॉर्न वरती आल्यानंतर तुम्ही झाऱ्याच्या साहाय्याने कॉर्न हलवू शकता। हाय पॉवरवर साधारणतः 2 मिनिट कॉर्न तळून घ्या आणि तयार आहे आपले तळलेले कॉर्न। नंतर याला एका ताटलीमध्ये गार करायला ठेवा। अशाच प्रकारे सर्व कॉर्न तळून घ्या। नंतर एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये क्रश केलेलं आलं आणि लसूण घाला। यानंतर मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे। यानंतर मी इथे हिरवी मिरची घेतली आहे। तुम्ही हिरवी मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। नंतर इथे शिमला मिरची घेतली आहे, ही सुद्धा बारीक चिरून घेतली आहे। तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची शिमला मिरच घेऊ शकता। नंतर ह्या भाज्या सर्व मिक्स करून घ्या। फक्त या भाज्यांचा मॉइश्चर घालवायचा आहे। अर्धा चमचा मिरेपूड घाला। नंतर चवीनुसार मीठ घाला। तुम्ही वाटलंच तर इथे तेलाचा देखील वापर करू शकता, पण मी इथे तेलाचा वापर केला नाही। नंतर आपले तळलेले स्वीट कॉर्न टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि छान गरमागरम घरच्यांना सर्व करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।